सुविधा अतिशय सुंदर आहे। आज सगळेजण इंग्रजी शाळेला जाण्यासाठी पळत आहेत, पण तुम्ही जाणार का आता? नाही, कारण तुमची शाळा इतकी सुंदर झालेली आहे की कुठल्याही इंग्रजी शाळेपेक्षाही तुमची शाळा सुंदर आहे। आता सरांनी तर बाहेरचं आतल्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, आता राहिलं तुमची गोष्ट, तुमची गुणवत्ता, तुमची बुद्धिमत्ता। ताट वाढून दिल्यावर आईचं काम असतं स्वयंपाक करणं, बाबांचं काम असतं बाजार करून आणून देणं, पण ताटात वाढलेलं खायचं काम कोणाचं असतं रे? कोण खातं अन्न? अन्न खायचं काम कोण करतं? तुम्हाला ताट दिल्यावर कोण खातं? तुम्ही खाता ना? घाबरायचं नाही, बोलायचं। तसं खूप कमी बोलता, एकदम अनवळखी आला की बिलकुल चूक होऊन जाते। नाही काय नाही बोलते सर, 100% बोलते। एक कप चहा नाही नाही, मी घेत नाही तर अन्न खायचं काम आपलं असतं। तसंच सरांनी आज तुमची सर्व सुविधा, भौतिक सुविधा असतील, बाकीच्या शैक्षणिक सुविधा आहेत, सर्व सुविधा तुम्हाला निर्माण करून दिलेल्या आहेत। आता तुमचं काम काय आहे? अभ्यास करणं, पूर्ण वेळ शाळेत हजर राहणं आणि मन लावून अभ्यास करणं। तुमचा जो बाहेर लावलेला लोगो आहे, हे उंच भरारी किती सुंदर आहे। गरुडाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? सांगू का? 1 मिनिटात गोष्ट सांगून देते सर। एकदा काय झालं माहितीये? ऐकायची तुम्हाला गोष्टी आवडतात ना? एकदा काय झालं, कोंबडीचे 10-12 पिल्ले असे फिरत होते, चरत होते। तितक्यात एक वरून गरुड आला, त्याला एक वेगळं पिल्लू दिसलं। त्याने पाहिलं, अरे हे तर पिल्लू माझ्या वंशाचे, कोणाच्या? गरुडाच्या वंशाचे, आणि ते काय करते? कोंबड्यांसोबत खेळते, त्यांच्यासोबत दाणे खाते आणि त्यांच्यासोबतच राहते। त्या गरुडाला वाटलं, अरे माझ्या वंशाचा मुलगा आणि असा इथे राहावा, नाही, याला याची आठवण करून दिलं पाहिजे की हा कोण आहे। मग त्याने त्या गरुडाच्या पिल्लाला नदीजवळ घेऊन घेतलं, जिथं पाणी होतं। पाण्याजवळ घेऊन त्या पिल्लाला सांगितलं की बघ पाण्यामध्ये, तू कोण आहेस? तू कोण आहेस? तू माझ्यासारखा आहेस। मी कसा उडतो? उंच आकाशात। तू या कोंबड्यांसारखा आहेस का? नाही। तू या डबक्यात राहणार आहेस का? नाही। तर तू कसा आहेस? उंच उडी घेऊन गगन भरारी मारणार आहेस। तू पक्ष्यांचा राजा आहेस। जेव्हा त्या पिल्लाला ओळख करून दिली, तेव्हा त्याने काय केलं? त्या पिल्लाने तो गरुड कसा उडायला लागला, तो उडायला लागला आणि हळूहळू हळू करत करत त्या पिल्लाने छोट्याशा उंच भरारी घेऊन त्या गरुडासोबत तोही उडून गेला। मला सांगा, त्या गरुडाने जर त्या पिल्लाला जर ओळख करून दिली नसती तर तो उडाला असता कधी? छान, बघा सर बोलतात का नाही तुमचे मुलं? तो कोणासारखा राहिला असता? कोंबड्यांसारखा, आहे की नाही? आणि एका दिवशी कोंबड्यांसारखा काय झाला असता? कापून खाला गेला असता, आहे का नाही? मारला गेला असता, एखादं मांजर येऊन, कुत्रा येऊन त्याला पकडून खाऊन गेलं असतं। आज तुम्हालाही तुमचे सर, गुरुजी आज तुम्हाला ओळख करून देत आहेत, त्या लोगोवरून म्हणा किंवा सरांच्या सर्वांच्या धडपडीने। आज तुमच्या गावचे सरपंच आहेत, सदस्य आहेत, सर्व त्यांचेही प्रयत्न आहेत की तुम्ही उंच भरारी घातली पाहिजे। या गावातून इतके मोठे शिकून मोठ्या पदाला जायला पाहिजे, उद्या कलेक्टर, सीओ बनून मोठमोठ्या गाड्या घेऊन इथं यायला पाहिजे। आपल्यामुळे आपल्या गावाची ओळख व्हायला पाहिजे, असे तुम्ही सर्वजण बनले पाहिजे। यासाठी आमच्या जिल्हा परिषद केंद्र शाळा करंजीतर्फे आपल्या सर्वांना व आदरणीय मुख्याध्यापक गंदे सरांना, वाघमारे सरांना, गावचे सरपंच जे सदस्य आहेत त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। बोलण्याची संधी दिली, अतिशय छान आम्हाला शाळेचं परिचय करून दिला, सर्व साहित्य दाखवलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद।